कमळे, एक मिनिट. आता माझं ऐक. ऋषी सरांनी त्यांच्या आईपासनं तू आयशाला डान्स शिकवायला जातीय ही गोष्ट लपवली. हे चुकलंच त्यांचं, मान्य आहे की. खरं ही गोष्ट विसरून कसं चालेल? त्यांनी आपल्याला ते पैसे कशासाठी दिल्यात? जर त्या दिवशी त्यांनी आपली मदत केली नसती तर काय केलं असतं आपण? आज हे जे काय उठून आवरून तू तयार झाली आहेस कॉलेजला जायला, ते कॉलेज तरी मिळालं असतं काय? अगं पण मी कुठं नाही म्हणतोय. कमळे, अगं त्या माणसानं आज पातूर आपल्याकडनं एका दमडीची तरी अपेक्षा केली आहे काय? हा, उलट जिथं जिथं आपलं आडलं तिथं तिथं तो माणूस देवासारखा आपल्या पाठीमागं उभा राहिलाय. कसला बी स्वार्थ मनात काय डोसक्यात बी ठेवला नाही त्या माणसानं. पण त्यांच्याबद्दल तू असा विचार करावा नाही कमळे. मलाही तुझं अजिबात आवडलेलं नाही. स्वार्थ नसल नाहीच मी म्हणतो. खरं ऋषी सर माझ्या संग खोटं बोलले ते मला अजिबात पटलेलं नाही. त्यासनी जर आपली मदतच करायची होती तर मग खरं बोलून करायची होती की खोटं बोलायची काय गरज होती? ए कमळे, अगं पहिलं तर तू त्यांच्याकडनं पैशांची मदत घ्यायला तयार नव्हतीस, आठवते ना? आणि आपला आबा काय सांगतात, अगं जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येत असतोय आणि आपली ऐपत त्या अडचणीतून बाहेर पडायची नसत्या तेव्हा तेव्हा आई तुळजाई एक दूत आपल्या मदतीसाठी पाठवत्या. तो दूत ह्योच आहे. अगं आई तुळजाईनंच त्यासने आपल्या मदतीला पाठवले. अगं जरा तरी विचार कर की, जेव्हापासनं ऋषी सर तुझ्या आयुष्यात आलं तेव्हापासनं तुझ्या आयुष्यात किती संकट आली, पण दर वेळेला ऋषी सर खंबीरपणा तुझ्या पाठीशी उभं होती. अगं तुझं लगीन, कॉलेजचा फॉर्म, डान्स शिकवण्याची नोकरी, अगं अन्नपूर्णा आजीसनी वेळेवर बोलून आपल्याला कॉलेजमधनं बाहेर काढताना अडवले. अगं कबड्डीची मॅच आठव. आणि एवढंच काय, त्या इलेक्शनच्या टायमाला तुझ्यासोबत जे काय झालं तेव्हा ऋषी सर येळत आलं नसतं तर काय अनर्थ झाला असता याचा जरा तरी विचार कर. कमळे, आता मला नीट विचार करून सांग, खरंच ऋषी सरांचं काही चुकलंय काय ग? नाही, काल मी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो असे. एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे बघ. त्या श्रीमंत माणसांचा उपकार आता नको. अगं ऋषी सर मनापासून मदत करत असतील ग, पण खरं बाकी सगळे तसे विचार करतात असं नाही. आणि बास झाला आता, यो विषयच नको मला. मला फक्त आता माझ्या ध्येयावर लक्ष द्यायचं. चल, आपली परीक्षा बी जवळ आली आहे, तू बी आवरून घे. तुला माझं म्हणणं पटलंय ना? मग आता ह्या आनंदात मला अर्धा तास झोपून दे कमळे. ए निंगे, तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे ग. अगं उठ की, कवा धरणं ओरडायलोय. कमळे, रोज कसं गोड स्माइल करून मला उठवतेस की नाही, तसं उठवलं तरच मी उठणार. या रडक्या आणि रुसक्या कमळीचं मी काय बी ऐकणार नाही. आणि तिच्या संग मी कॉलेजला बी जाणार नाही. त्या परीस ती माकडीनच बरी आहे. असं ठीक आहे. उठा उठा निंगी ताई, सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही. ही खोटी स्माइल नाही, मला ओजी कमळी सारखी स्माइल पाहिजे. हे बाई निंगी, उठ की ग आता. अगं किती उशीर झालाय, चल की ग. हा, आता कशी आली आमची कमळी, आणि ते बी एकदम फास्टात. थांब, 5 मिनिटात आवरून आलो. ए, पांघरून कोण तुझं बा आवरणार आहे का? हिंमत की नाही सगळं मलाच करायला लावत्या.